आज आपण दोन अत्यंत महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत। पहिली बातमी, आज दिवसभरात मराठा आरक्षणासंदर्भात घडलेल्या घडामोडी। तर आपली आजची दुसरी बातमी आहे, जमीर शेख झाला शिवराम आर्य। तर वळू या आरक्षणाकडे। जेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळेल तेव्हाच खरी दिवाळी असेल। मी दिवाळी साजरी करणार नाही, अशा शब्दांमध्ये मनोज जरांगेंनी आपल्या आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केली। इतकंच नाही तर मराठा आरक्षणाच्या लढ्यातली महाराष्ट्र दौऱ्याचीही घोषणा केली। 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर असा पहिल्या टप्प्यातील महाराष्ट्र दौरा असेल। या दौऱ्यात मनोज जरांगे ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, नेवासा, पुणे, संगमनेर आणि श्रीरामपूर यासह अनेक ठिकाणी भेट देणार आहेत। सोबतच 1 डिसेंबर पासून राज्यातील प्रत्येक गावागावात साखळी उपोषण केले जाणार असल्याचे जरांगे म्हणाले आहे। अशा प्रकारचे एकूण 6 टप्पे असल्याचं जरांगेंनी जाहीर केलंय। दुसरीकडे सरसकट कुणबी प्रमाणपत्रावरून पेच फसण्याची शक्यता पुन्हा निर्माण झाली आहे। कारण काल मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देऊ अशी घोषणा केली, तर त्यात सरसकट असा उल्लेख नव्हता। त्यावर जरांगेंनी मात्र 24 डिसेंबर नंतर सरसकट असा शब्दाचा कुठलाच गोंधळ नसेल असा दावा केलाय। आज आपल्या बरोबर अगदी थोड्याच वेळात चर्चेला खुद्द मनोज जरांगे असणार आहेत। राज्य सरकारकडून कुणबी नोंदींच्या मोहिमेवर जोर दिला जातोय। एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात 5566 नोंदी सापडल्या आहेत। याच मोहिमेतील एक रंजक गोष्ट पुढे आली आहे, तीही आपल्या याच भागात पाहायची आहे। मात्र त्याआधी मराठा आरक्षणावरून सुरू झालेला नवा संघर्ष माहिती आहेच। ओबीसी विरुद्ध मराठा, मंत्री छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे। भुजबळांच्या भूमिकेला ओबीसी संघटनांनीही पाठिंबा दिला। आता त्यांच्या भूमिकेचं समर्थन करत मनोज जरांगेंच्याच अंतरवालीपासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर ओबीसी संघटनांनी सभेचं आयोजन केलंय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या सभेला मंत्री छगन भुजबळ स्वतः जाणार आहेत। आणि भुजबळांच्या याच सभेवर होता आपला पहिला प्रश्न। तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला पहिला प्रश्न होता, अंतरवाली सराटी जवळच्या अंबडमध्ये भुजबळांची सभा म्हणजे जरांगेंना आव्हान आहे का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। 17 नोव्हेंबरलाच छगन भुजबळांच्या उपस्थितीत ही सभा होईल। याच कार्यक्रमावेळी मनोज जरांगे सांगली, कोल्हापुरात असणार आहेत। त्यामुळे आपलंही लक्ष दोन्ही कार्यक्रमांकडे असेलच। गेल्या 2 आठवड्यापासून जरांगे विरुद्ध भुजबळ असा सामना सुरू झालाय। त्याचाच पुढचा अंक आजही पाहायला मिळाला। पाहूयात की त्यांना त्याच्यामध्ये जे आहे सर्व प्रकारचं आरक्षण पाहिजे आहे, ते पण ते म्हणतील त्याप्रमाणे ते पाहिजे आहे। एकाला कुणबी सर्टिफिकेट मिळालं की ज्याला मिळालं त्याच्या पत्नीच्या 150 लोकांना, यांना आणखीन याच्या 200 लोकांना, या सगळेच आपोआप कुणबी झाले। आणि कुणबी झाले की मग ते ओबीसीमध्ये आले की त्यांना हे सगळे अधिकार मिळावेत, मग शिक्षणाचे, नोकरीचे, राजकारणाचे। आता आमचं म्हणणं तेच आहे की एवढ्या 374-75 जाती आहे, याच्यामध्ये हे जर सगळी मंडळी आली तर कुणालाच काय भेटणार ना। म्हणजे ओबीसी तर संपलंच, असं होऊ शकत नाही। आता ते काहीतरी करणारच आहेत, त्यांना काहीच सहन व्हायना सध्या भुजबळ साहेबाला। काय करावं आम्ही तरी त्यांना आता किती समजून सांगितलं तरी लक्षात येईना, पुरावे मिळाले तरी त्यांच्या लक्षात येईना। त्याला आम्ही तरी काय करावं? ते आणखीन त्यांच्या विचारात परिवर्तन करणार। 40-50 वर्ष तुम्ही आमचं आरक्षण खाल्लं, हे सिद्ध झालंय। आणि हे सामान्य ओबीसी बांधवांना पटलंय की नेत्यांमुळं मराठ्यांच्या पोरावर अन्याय झालाय। हे सामान्य ओबीसीला पटल्यामुळं त्यांनी यांचं ऐकायचं आता बंद केलंय आणि मराठ्यांना सपोर्ट देणं सुरू केलं। कालपर्यंत भुजबळांच्या भूमिकेमुळे वाद कॅबिनेटमध्ये पोहोचला होता आणि त्यालाच धरून विरोधकांनी टिंगलही सुरू केली आहे।
यावरूनच शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांनी कॅबिनेटमध्ये गँग वॉर सारखी परिस्थिती असल्याची खोचक टीका केली. तर राऊतांचा हा आरोप हास्यास्पद असल्याचं प्रत्युत्तर शंभूराज देसाईंनी दिलं. यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या कार्यपद्धतीवर तोंडसूक घेतलं. कॅबिनेटमध्ये गँगवॉर सारखी परिस्थिती आहे, टोळी युद्ध आहे कॅबिनेटमध्ये. या विषयावर एखाद्या मंत्र्याच्या अंगावर दुसरा मंत्री धावून जाण्यापर्यंत परिस्थिती निर्माण झालेली आहे. या राज्यामध्ये असं चित्र कधीच नव्हतं. मुख्यमंत्री जर आपल्या मंत्र्यांवर नियंत्रण ठेवू शकत नसतो तर मंत्रिमंडळाचं प्रमुख म्हणून त्यांना बसण्याचा अधिकार नाही. छगन भुजबळ एक बोलताय, शंभूराजे देसाई दुसऱ्या टोकाला बोलतायत, इतर मंत्री तिसरं टोक आहे आणि मुख्यमंत्री या विषयावरती मौन बाळगून. मंत्रिमंडळामध्ये हे गँगवॉर हा हास्यास्पद शब्द संजय राऊतांच्या सारखा 4 टर्म खासदार असणारा व्यक्ती बोलतो याचं आम्हाला आश्चर्य वाटतं. मंत्रिमंडळातले सर्व मंत्री महोदय हे जबाबदार आहेत आणि निश्चितच अशा पद्धतीचं किंचितही काही घडलं नाही. उलट आमचे एक सहकारी माननीय मुश्रीफ साहेबांनी सकाळीच सांगितलेलं आहे की असं जर राऊत सिद्ध करू शकले, काही दाखवलं त्यांनी त्याचा पुरावा, तर मुश्रीफ साहेब म्हटले की आम्ही राजीनामा देऊ. त्यामुळं मुश्रीफ साहेबांच्या भूमिकेशी मी 100% सहमत आहे. असं बिलकुल काही घडलेलं नाही. राऊत हे त्यांना सवय आहे उचलली जीभ लावली टाळ्याला, त्यामुळे त्यांना मनाला वाटेल ते बोलतात. आणि कॅबिनेटमध्ये काय चाललंय हे बघण्यासाठी तो काय चहा द्यायला तिकडे गेलेला काय बूट पुसण्यासाठी संजय राजाराम राऊत होता तिकडे? असं कुठल्याही पद्धतीचा गँगवॉर. मी हसन मुश्रीफजींचं पण स्टेटमेंट आता बघितलं, त्यांनी सांगितलं असं काय घडलं असेल कोणा तर त्यांनी ते राजीनामा द्यायला तयार आहेत. माझ्या माहितीनुसार सगळं काल आलबेल होतं. आदरणीय मुख्यमंत्री आमचे देवेंद्रजी उपमुख्यमंत्री सगळ्या मंत्र्यांशी बोलले आणि तो विषय क्लिअर केला. म्हणून उगाच आग लावण्याचं काम करू नये. आज परत एकदा ओबीसी महासंघानं सुद्धा स्फोटक भूमिका घेतली. 2018 मध्ये मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती गायकवाड समितीनं मराठा जातीचा अभ्यास न करता मराठा समूहाचा अभ्यास केला. मराठा समूहातील मराठा कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा, लेवा कुणबी, लेवा पाटीदार, लेवा पाटील या जातीचा समावेश होतो. त्या आधारावर राज्य सरकारनं मराठ्यांना आरक्षण दिले होते. मात्र यापैकी मराठा सोडले तर इतर सर्व जाती आधीच ओबीसी मध्ये येतात. त्यामुळे गायकवाड समितीचा अहवालच चुकीच्या आधारावर तयार करण्यात आला असं ओबीसी महासंघाचं म्हणणं आहे. राज्य सरकारकडून त्याचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचं बबनराव तायवाडे म्हणालेत. महत्त्वाचा प्रश्न आज सर्व अभ्यासकाच्या पुढे हा आहे की हा आयोगाचा अहवाल तयार करताना ज्या जातींचा समावेश ऑलरेडी ओबीसीमध्ये आहे त्या जातींचा समावेश तुम्ही मराठा कम्युनिटीमध्ये कसं करू शकता? कारण इथे रिझर्वेशन मराठा जातीला द्यायचं आहे, समूहाला नाही. ज्यांना ऑलरेडी रिझर्वेशन मिळतं आहे त्यांची पुन्हा तुम्ही कशी काय शिफारस करू शकता? आणि म्हणून इथे हा म्हणजे अभ्यास करताना मराठा जातीचा अभ्यास व्हायला पाहिजे होता, मराठा समूहाचा नाही. आणि म्हणून आता नव्याने राज्य सरकार नवीन मागासवर्गीय आयोगाकडे अशा प्रकारचं हे प्रकरण वळतं करून नव्याने मराठा जात ही मागास आहे की नाही याचा अभ्यास करणार आहे. तेव्हा आम्ही सरकारला विनंती करणार आहोत, निवेदन देणार आहोत, राज्य मागासवर्गीय आयोगाला सुद्धा निवेदन देणार आहोत की गायकवाड समितीने ज्याप्रमाणे अभ्यास केला होता त्याचप्रमाणे तुम्ही मराठा समूहाचा अभ्यास करणार आहात की मराठा जातीचा अभ्यास करणार? ज्या जातींना ऑलरेडी ओबीसीमध्ये आरक्षण आहे त्या जातींचं इन्क्लुजन तुम्ही या नवीन रिझर्वेशन कोणत्या जातीला द्यायचं की नाही ठरवताना कसे काय देऊ शकता? हा महत्त्वाचा प्रश्न इथे निर्माण होणार आहे. आणि म्हणून आता यापुढे जर मागासवर्गीय आयोगाकडे हे काम पुन्हा सरकार देत असेल तर त्या आयोगाने फक्त मराठा जातीचा अभ्यास करावा. जरांगे पाटील वारंवार अल्टिमेटम म्हणून 24 डिसेंबरचा उल्लेख करतायत तर सरकारकडून 2 जानेवारी सांगण्यात येत आहे. आरक्षणाबाबतचा चालढकलपणा एवढ्यावरच थांबलेला नाही.
तर 2 नोव्हेंबर रोजी जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आली की सरकारचं शिष्टमंडळ लवकरच जरांगेंची भेट घेणार आहे. त्याच्या अनेक तारखाही निघाल्या, पण सरकारी काम 6 महिने थांब या उक्तीप्रमाणे सुरू असलेल्या कार्यपद्धतीमुळे अद्याप पावेतो सरकारचं शिष्टमंडळ काही जरांगेच्या भेटीला गेलेलं नाही. त्यामुळे सरकार मराठा आरक्षणासाठी कोणती डेडलाईन पाळणार आणि खरंच मराठ्यांना आरक्षण मिळणार का, की पुन्हा जरांगे पाटील आंदोलनाचं नवं हत्यार उपसणार, असे अनेक प्रश्न सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे उपस्थित होत आहेत. यावरच आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, अंतरवाली सराटी जवळच्या अंबडमध्ये भुजबळांची सभा म्हणजे जरांगेंना आव्हान आहे का? सोशल मीडियावर आपल्याला महाराष्ट्रभरच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. एक्सवरून मिलिंद पाटेकर म्हणतात, भुजबळ हे एकमेव ओबीसी मंत्री आहेत जे सरकारमध्ये असून सुद्धा ओबीसी आरक्षण बचावासाठी लढा देत आहेत. यूट्यूबवरून लक्ष्मण, प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. यूट्यूबवरून सचिन आमटे, सभा किती घेतल्या तरी जो निर्णय होईल तो सरकार घेणार. यूट्यूबवरून रवी इंगळे, जरांगे पाटलांना आव्हान देण्याची ताकद कोणात नाही. फेसबुकवरून मारुती बोने, हो ते आव्हानच आहे, त्यांना दाखवून द्यायचंय की ओबीसी समाजही कमी नाही. फेसबुकवरून चंद्रभान पोखरकर, 2 समाजातील दरी वाढवण्यासाठी हा उद्योग आहे. फेसबुकवरून सोपान सपका, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे. फेसबुकवरून श्रीकांत मेटे, सुशिक्षित वर्ग यांना भुलतोच कसा, जे होईल ते कायद्याने, यांनी सभा घेतली की त्यांनी घ्यायची, काय पोरखेळ चालला आहे. इंस्टाग्रामवरून प्रज्योत पाटील, हे राजकारण सुरू आहे, जरांगेंनी काही पाठिंबा नसताना सरकारला धारेवर धरले, याची त्यांना कुठेतरी भीती असावी म्हणून सभा घेत आहेत. इंस्टाग्रामवरून प्रशांत बचुटे, मराठ्यांना आव्हान देणे इतकं सोपं नाही राहिलं. इंस्टाग्रामवरून विष्णू पाटील, ही फक्त स्टंटबाजी आहे भुजबळांची. इंस्टाग्रामवरून बालाजी खावणे, जर हे आव्हान असेल तर स्वीकार आहेत मराठ्यांना अशी आव्हाने. मनोज जरांगे पाटलांचं उपोषण 2 वेळा मागे घेण्यात राज्य सरकारला यश आलं असलं तरी मराठा आरक्षणावर अद्यापही 100% तोडगा निघालेला नाही. राज्याच्या काही भागांमध्ये मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालंही आहे. राज्य सरकारही ओबीसी आरक्षणाला धक्का न देता मराठा आरक्षण देण्यावर ठाम आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मराठा आरक्षणाचा उल्लेख करताना सरसकट हा शब्द वारंवार टाळला जातोय. त्यामुळे ही फक्त 2 महिन्यांची उसंत आहे का, हा प्रश्न आहे. याच सर्व विषयांवर बोलण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत स्वतः मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील. मनोजजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. सर्वात पहिले मी आपल्याला विचारीन की आपले उपचार कसे सुरू आहेत, तब्येत कशी आहे? उपचार सुरू आहेत. आता काल परवापासून उपचार संपलेत, पण आता एकदम ठणठणीत झालोय मी, एकदम लढायला सज्ज आहे. नक्कीच, आणि म्हणूनच आज तुम्ही दौरा घोषित केलाय. पण खरं तर अगदी तुमच्या अंतरवाली सराटी गावाच्या जवळ काही दिवसांमध्ये खुद्द भुजबळ साहेब सुद्धा ओबीसींची सभा घेणार आहे, काय म्हणाल? नाही, आम्हाला काय फरक नाही पडत, घेतलं नाही काय, ज्याचं त्याचा अधिकारी जे ते घेत असतात, घ्यायला काय हरकत नाही. त्याच्यात काय आम्हाला वावगं नाही. महाराष्ट्रात हमेशा सभा झालेल्या आहेत प्रत्येकाच्या. अंतरवाली सराटी जवळ कसलं आहे, ते 30-35 किलोमीटरवर आहे. काही अडचण नाही, महाराष्ट्रात कुणी कुठेही घेऊ शकतो. तुम्ही सभा सुरू करणार आहे, मात्र त्याच्या आधी आम्हाला तरी अशी अपेक्षा होती, सातत्यानं सांगितलं जात होतं की सरकारचं शिष्टमंडळ तुम्हाला भेटायला येणार आहे, काही छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा स्पष्ट व्हायच्या आहेत अजून जनतेला. मात्र ते शिष्टमंडळ तुमच्यापर्यंत पोचत नाहीये, नक्की काय अडचण आहे?
काय त्यांची त्यांनाच माहिती होतं काय अडचण येते. त्यांना काय एस टी लागा ना का काय व्हा ना काय माहीत, पण त्यांचा कासरा आमच्या हातात आहे, काय अडचण नाही. मराठ्याजवळ सगळे एसकी बी आणि कासरा बी दोन्ही बी. आम्ही काय आम्ही आमच्या भूमिकेवर सावध असतो. आम्ही अगोदरच ठरवत असतो काय होणार आहे, आणि त्यांनी किती वेळ मारून नेला तरी काय अडचण नाही. कासरा आमच्या हातात आहे, आमचा समाज आता सज्ज आहे शांततेत. फक्त आमच्यावरती त्यांनी शांतीचं ब्रह्मास्त्र काढायची वेळ येऊ देऊ नये ही आमची इच्छा आहे. आता ते काय येत नाहीत तर त्यांचा प्रॉब्लेम आहे. परंतु ते परवा म्हणले होते उद्या येऊ, नाही आले येतील, आम्ही काय नाराज नाहीत, पण येतील. एस टी लागली नसेल त्यांना, एस ट्या बंद आहेत सध्या. एस टी पण सुरू झाली आहे, विमानं पण सुरू झाली आहे, चार्टर पण सुरू झाले, सगळं सुरू आहे. असं असताना नक्की किती वेळेला ही चाल ढकल झाली तुमच्या बरोबर? नाही, विमानं आमच्यासाठी नाहीत, ते गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी विमानं नाहीत बहुतेक. परंतु आमचा मुख्यमंत्री साहेबांवरती आणि सरकारवरती विश्वास आहे. त्यांनी दिलेला शब्द ते 100% पाळतील ही आम्हाला खात्री आहे. 2 दिवस जरी त्यांनी लिखित यायचं आम्हाला लेट झालं तरी काय आम्ही नाराज होणार नाहीत. चाल ढकल बी नाही, कारण आमच्या पद्धतीनं, मराठा समाजाच्या पद्धतीनं आंदोलन बरोबर चाललेलं आहे आमच्या स्वरूपात. त्यांना वाटत असेल आपण चाल ढकल करतोय किंवा वेळ मारून येतोय, परंतु आमच्या हिशोबानं बरोबर आहे. कारण पहिल्या टप्प्यात लाईनला लागलं होतं, कारण मशागत जशी शेतीची करायला लागते तसंच आंदोलनाचं पण आहे. डायरेक्टच पेरता येत नसतं, अगोदर थोडं गवत उगलेलं असलं त्यात आऊत हाणं लागतं, त्याच्यानंतर पुन्हा एकदा आऊत हाणं लागतं, त्याच्यातल्या काड्या याचा लागतात, त्यातल्या गवत याचा लागतं, मग पेरणी करायला लागतं, म्हणजे लवकर गवत होत. आमचं पहिल्या टप्प्यात सुपीक झालं, दुसऱ्या टप्प्यात आता पत्र वाटप झाले. म्हणजे आमच्यासाठी ही अशी गोष्ट आहे की आमचं हक्काचं जे होतं ते आम्हाला मिळू दिलं नव्हतं. एवढा ओबीसी नेत्यांचा दडपण 50 वर्ष अधिकाऱ्यांवरती होतं, म्हणजे आमचा रेकॉर्ड असूनही नाही म्हणले जायचे. आता कसं काय मिळायला लागला, म्हणजे आता सामान्याने हातात घेतलंय. सामान्याला काहीच नको आहे, म्हणजे आरक्षणाच्या व्यतिरिक्त आणि स्वतःच्या लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, वाटोळं झालं, फार उद्ध्वस्त जीवन झालं. ते उद्ध्वस्त होऊ नये म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे, याच्यावर आमचा सामान्य मराठा आता सध्या ठाम आहे. आणि जे वयस्कर आहेत त्यांनाही वाटतं आता नातवासाठी मी पण थांबे. आमचा आजोबा सुद्धा आता मांडी थोपटूनच आहे सध्या. त्यामुळं आम्ही आमच्या ट्रॅकवर बरोबर आहेत. आम्हाला किमान दुसऱ्या टप्प्यात प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात झाली, कारण ही सुद्धा होत नव्हती. म्हणून मराठ्यांना आता जास्त उत्साह आलाय की आपलं असणार 50 वर्ष यांनी खाल्लंय हे सिद्ध आता झालंय. जर ताई आमचं नसतं ना तर यांनी दिलंच नसतं, म्हणजे असून द्यायना तर नसून कवा दिलं असतं येणी, गेले अवघड आहेत. परंतु ते मराठ्यांनी सगळं ठेप्याला गाडा आणलाय. 24 तारखेपर्यंत मराठ्यांना सगळ्यांना मिळणार, त्यात आम्हाला काही शंका नाही. मनोज, मला एक मनात शंका येते, ती आपल्या समोर बोलून दाखवते. एकंदरीत आपण ते लिखित स्वरूपात मागितलेलं आहे, शिष्टमंडळ आपल्याकडे आलंय, त्या लिखित आश्वासन जे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे त्याच्यावर नक्की सही कोण करणार आहे? आणि त्या सही करण्यावरून आश्वासनावर सही कोणी करायची ह्याची अडचण आहे का? तसं दिसतं हो काहीतरी कुठाना आम्हाला, तर ते कोणी सही करेना काय, पण पेनातल्या शया संपल्या का गण त्यांची, पण तसा अंदाज दिसतो. पण येणाऱ्या सगळ्यांच्या सह्या त्याच्यावर असणार आहे. अच्छा, पूर्ण शिष्टमंडळ सोडायला जेवढे आले होते तेवढ्यांच्या सह्या तसं कबूल करून घेतलेले. हो, तशा सह्या करून घेणार आहेत. आणि त्यांनी लवकर जर नाही दिलं तर त्यांच्याविषयीच रोष वाढत जाणार आहे. आम्ही तर नाराज नाहीत. आम्ही सांगितलं ना, मुख्यमंत्री साहेबावर आणि सरकारवरती आमचा मराठा समाजाचा 100% विश्वास आहे, म्हणून आम्ही वेळ पुन्हा एकदा दिला. फक्त आता 24 त्यांनी उजळू देऊ नये ही मात्र आम्हाला खात्रीने आम्हाला अशी आहे की तुम्ही आम्हाला शांतीचं ब्रह्मास्त्र काढायची वेळ आता येऊ देऊ नका, कारण ते तुम्हाला खूप महागात पडणार आहे. खरं तर परत एकदा आमच्या मनात तोच एक डाऊट आहे. आपण सातत्यानं 24 तारीख म्हणत आहात, सरकार पक्ष जेव्हा त्याच्यावर बोलते तेव्हा 2 जानेवारी म्हणतात. तर हे शिष्टमंडळ एकदा तुमच्यापर्यंत आलं त्याच्यानंतरच हे तारखेचा घोळ क्लिअर होणार आहे का? नाही नाही नाही, यांनी काय केलं, आमचं अगोदर पक्क ठरलं, आम्हाला माहितच नाही यांच्या 2 टीम आहेत म्हणून. हे कवा बी आमचं का गेमच करतात.
आम्हाला माहीतच नाही जर 2 टीम आहेत म्हणून. एक पुढं आली आणि मग मागून गेली. म्हणजे ते पहिलं युद्ध खेळल्यासारखंच केलं हिने आमसंग. आणि पहिल्या टीम संघ आमचं बरोबर ठरलं सगळं लिखित. नंतर मंत्री टीम आली पांगला खेळ सगळा. 2 दिवस द्या 3 दिवस द्या ते लागले गुंबळा करायला त्यांचं सारखंच. पण आम्ही बी शेतकऱ्याचे पोरं आहेत. आमचं ठरलेलं होतं 24 वर्ष सगळ्याला ठाम केलेलं आहे सगळ्यांना. त्याला बच्चू कडू स्वतः साक्षीदार आहेत. मुख्यमंत्री साहेबांचे OED सुद्धा आहेत आणि सगळे मंत्री महोदय सुद्धा आहेत. आणि समाज आहे विशेष म्हणजे मी ते लाईव्ह घेतलं होतं त्यामुळं मला त्याचा एक टेन्शन येत नाही. समाजाने ऐकलेलं आहे. दगा फटका केला तरी मी सांगितलंच ना कासरा समाजाच्या हातात आहे. कागद जरी उशिरा दिला तुम्ही नाही बी दिला तरी कासरा मात्र आमच्याच हातात आहे. हे मात्र त्यांनी विसरू नका. कारण शेवटी आम्हाला शांतीचं ब्रह्मास्त्र काढायला लावू नका. परत एकदा तुम्हाला विचारते अगदी शेवटचा छोटासा प्रश्न. दिवाळी अगदी उद्यावर आलेली आहे. तुम्ही आता दवाखान्यात आहात. तुम्ही घरी वापस जाणार का? दिवाळी कशी साजरी करणार? नाही जाणार ताई. मी जाऊन काय करू? आमचे लेकरं न्यायासाठी आत्महत्या झाल्यात. त्यांच्या घरात अंधार पडलाय आणि मी फटाके वाजवून आनंद व्यक्त करून मी काय करू? ज्या समाजावरती या 70 वर्षापासून या राज्यकर्त्यांनी जुलमी पद्धतीने आमच्यावरती हक्काचं असणारं आरक्षण असूनही आमच्यावर अन्याय केला. आजही आमच्या लेकरांचे मुडदे पडत आहेत ज्या न्यायासाठी. त्या लेकरांच्या घरात अंधार पडलाय. त्या घराचा उंबरा सुद्धा ओलांडू वाटत नाही. ज्यावेळेस ओलांडतो ना असं ओस पडल्यासारखं त्या घरात असं वाटतं अंगाला काटे येतात आणि डोळ्यातून पाणी निघतं की ही अशी वेळ दुश्मनावर आणि वैऱ्यावर सुद्धा येऊ नये. अशी परिस्थिती त्या कुटुंबाची झाली. दिवाळी साजरं करून काय करणार? मी माझ्या तर घरी आंदोलन जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत मी तर जाणारच नाही. मी स्वतः दिवाळी सुद्धा नाही साजरी करणार मी स्वतः. कारण त्या समाजाच्याकडून मी आनंदात काय खाऊ नेमकं? त्या बलिदान गेलेल्या कुटुंबाचं स्वप्न आहे. त्या बलिदान दिलेल्या तरुणाचं स्वप्न आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी 15 तारखेपासून दौरा टाकलाय. मी फिरतोय म्हणजे काय भाषणं करायला नाही तर त्यांचं स्वप्न साकार करायचंय. गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या आईबापांनी केलेल्या कष्टाचं चीज करायचे आणि ते आरक्षण मराठ्यांना त्यांच्या हक्काचं महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना मिळून द्यायचं. मराठ्यांना ताई आता विश्वास बसलाय की एक पत्र वाटायला सुरू झालंय. याचा अर्थ मी मागं बोललो होतो पत्र आणि मराठा समाजाला आरक्षण मिळून दिल्याशिवाय इंचभर बी हटणार नाही किंवा मराठ्यांच्या अवलाद सांगणार नाही. हे मी सिद्ध करून दाखवलेलं आहे माझ्या समाजाला. आणि त्यामुळं महाराष्ट्र पुरा एक झालाय ताई. आता होता नव्हता तो पण एक झालाय. नक्कीच. हो हो. मनोजजी, आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर थांबलेलो आहोत. अख्ख्या महाराष्ट्राला एकदा पाहायचंय की शिष्टमंडळ येतं नक्की काय चर्चा होते पुढं काय होते. त्यामुळे आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर थांबलो आहोत. आपण आलात 0 आवरमध्ये आमच्याशी जॉईन झालात, चर्चा केली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आम्ही विचारलेल्या आजच्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, अंतरवाली सराटी जवळच्या अंबडमध्ये भुजबळांची सभा म्हणजे मनोज जरांगेंना आव्हान आहे का? यूट्यूबवर एकूण 20,000 मतं. 80% लोकांनी होय म्हटलंय, 20% लोकांनी नाही. इंस्टाग्रामवर एकूण 9,000 मतं. 70% लोकांनी होय म्हटलंय, 30% लोकांनी नाही. फेसबुकवर एकूण 2,000 मतं. 61% लोकांनी होय म्हटलंय, 39% लोकांनी नाही. एक्सवर 72% लोकांनी होय म्हटलंय, 28% नाही. आरक्षण प्रश्नावर तुर्तास तरी सरकारकडे 2 महिन्यांची मुदत आहे. त्याच मुदतीत आरक्षण मिळणार का की सरकार आणखी काही पावलं उचलणार हे पाहावं लागेल. धर्म म्हणजे आचरण आणि आचरणाचा उगम होतो अंतःकरणातून. मंदिर, मशीद, पूजा, नमाज वगैरे ही धर्मांची असंख्य बाह्यांग. पण कालांतरानं ही बाह्यांगच न राहता काटेरी कुंपणे झाली. श्रेष्ठ कोण यावरून धर्माधर्मात भांडणं सुरू झाली. काहींनी तर जो आमचा तोच जगातील सर्वात श्रेष्ठच नव्हे तर एकमेव धर्म
म्हणायची सुरुवातही केली. पण भारत मात्र याला पुराणोक्त काळापासून अपवाद राहिला. याच भारतात संविधानानं प्रत्येकाला आपला धर्म ठरवण्याचाही अधिकार दिलाय. वेगवेगळ्या वेळी धर्मांतरणाची परिस्थिती बघता कायदा आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र गेल्या काही वर्षात अनेक राज्य सरकारांनी आपापल्या स्तरावर जबरदस्तीचे प्रलोभने देऊन आणि गैरसमज पसरवून धर्मांतरावर बंदी आणली. या सगळ्याला उजाळा देण्याचं कारण म्हणजे नुकतंच छत्रपती संभाजीनगरमध्ये एका मुस्लिम कुटुंबानं बागेश्वर महाराजांच्या कार्यक्रमात हजारोंच्या साक्षीनं हिंदू धर्मात प्रवेश केला. जमीर शेख यांनी हिंदू धर्म स्वीकारताना स्वतःसाठी शिवराम आर्य हे नाव निवडलं, तर पत्नीचं नाव सीता ठेवलं. आधीपासूनच सनातनी धर्माची आवड असलेल्या शिवराम आर्य यांनी 2 मुलींची पूर्वीच हिंदू समाजातील मुलांसोबत लग्न लावून दिले. पूर्वजापासून हिंदू धर्माला मानत असून आपला सनातन धर्म आहे हे आधीपासून आम्हाला सांगितलं गेल्याचं सांगताना घर वापसी केल्याचा मला अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया शिवराम आर्यांनी दिली आहे. जे मनापासून वाटले ते केल्यामुळे शिवराम यांच्या या साहसी भूमिकेचं सर्वच स्तरावरून उत्स्फूर्तपणे कौतुक करण्यात येत आहे. यावरच आम्ही आज एक महत्त्वाचा प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहूया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला हा दुसरा प्रश्न आणि तो होता, कधी काळी जबरदस्तीनं झालेल्या धर्मांतराला घर वापसी हा पर्याय योग्य वाटतो का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या पुढाकारानं छत्रपती संभाजीनगरच्या अयोध्या मैदानात मध्य प्रदेशातील बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांचा कार्यक्रम भरवला होता. गेल्या काही वर्षात बागेश्वर बाबांची रामकथा आणि दिव्य दरबार देशभरात चर्चेत आले. हिंदू धर्म सनातन धर्मासाठी ते कार्य करतात. युवा संत म्हणून त्यांनी लाखो अनुयायी कमावले आहेत. अलीकडेच साईबाबांच्या बद्दलच्या त्यांच्या वक्तव्यावरून मोठा वादही झाला होता. अशा बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाची बुधवारी सांगता झाली. त्यावेळी निरोप घेताना बागेश्वर बाबा यांनी काही मुस्लिम कुटुंब हिंदू धर्मात घर वापसी करत असल्याचे सांगितले आणि अनेकांना धक्का बसला. धर्मांतर आणि घर वापसी प्रकाराबद्दल जाणून घेऊयात 0 आवरच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये. हे होते अहमदनगर येथील जमीर शेख. होते यासाठी की आता त्यांचं नाव शिवराम आर्य असं झालंय. त्यांच्यासह कुटुंबातील 9 सदस्यांची हिंदू धर्मात घर वापसी करण्यात आली आहे. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या हस्ते दीक्षा घेत त्यांनी हिंदू धर्मात प्रवेश केलाय. काही पिढ्यांआधी आम्ही हिंदूच होतो. परकीय आक्रमकांनी तलवारीच्या धाकानं आम्हाला मुस्लिम केलं होतं. आता परत हिंदू झालोय असं शिवराम सांगतात. मला माझे आजी आजोबा यांनी पहिल्यापासून नेहमीपासून मला सांगत आलेले आहे, आपण हिंदू धर्म सनातन धर्म आहोत, तर कुणाचे दबावात यायचं नाही. हिंदू देवी देवतांची पूजा करायची नेहमी, हेच तुला काम येणार आहे. तर आम्ही नेहमी त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाललो आणि बरेच दिवसापासून आमची इच्छा होती आम्हाला धर्म परिवर्तन करायचं. कारण का आम्हाला अर्ध हे नाव अर्ध ते नाव होतं. आम्ही आमचं घर वापसी आमच्या मित्रांना सांगून घर वापसी करून घेतली. जमीर शेख यांना घर वापसीसाठी बजरंग दलानं मदत केली आहे. भारतातील बहुतांश मुस्लिम समाज हा मूळचा हिंदूच आहे. परदेशी आक्रमणामुळे त्यांना धर्मांतर करावं लागलं अशी मांडणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा करत आलाय. सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुद्धा सर्व भारतीयांचा डीएनए एकच असल्याचं अनेकदा बोलूनही दाखवलंय. आज हमको कुछ भी लगे हम एक है कि नहीं, हम अलग अलग है, हम ऐसा है वैसा, हम कुछ भी कहे, विज्ञान कहता है 40,000 वर्ष पहले से जो अखंड भारत था, काबुल के पश्चिम से चिंदविन नदी की पूरब तक और तिब्बत के उत्तर की ढलान से यानी चीन की तरफ की ढलान से श्रीलंका के दक्षिण तक जो मानव समूह आज है उन सबका डीएनए 40,000 वर्षों से समान डीएनए है.
आणि या देशामध्ये जितकेही ख्रिश्चन किंवा मुस्लिम परिवार आहेत यांचे सगळ्यांचे पूर्वज, कोणी 4 पिढी, कोणी 5 पिढी, कोणी 10 पिढी आधी हिंदू होते. आणि म्हणून आजच्या पिढीला जर असं वाटत असेल की बा आम्ही आमच्या मूळ धर्मामध्ये वापस गेलो पाहिजे, हे तर आमच्या त्यावेळेला काय परिस्थिती राहिली असेल, काय झालं असेल, काही प्रलोभनामध्ये, काही दबावामध्ये जे काही झालं असेल त्यावेळी आम्ही जर आमच्या पूर्वजांनी जर धर्मपरिवर्तन केलं आहे तर त्या चुकीला दुरुस्त करून आपण पुन्हा आपल्या मूळ धर्मामध्ये वापस जावं. तर याला धर्मांतरण नाही म्हणत, याला आपण म्हणतो घर वापसी. एक काळ असा होता की आमिष दाखवून किंवा तलवारीच्या धाकानं सर्रासपणे हिंदूंची धर्मांतरं केली जायची. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही हे घडायचंच. काही जण बजाजीराव निंबाळकरांचंही उदाहरण देतात. स्वराज्याचे सरनोबत नेतोजी पालकर यांचंही नाव समोर येतं. काही गैरसमजांमुळे नेतोजी पालकर यांना मुस्लिम धर्म स्वीकारावा लागला होता. मात्र त्यांना उपरती झाल्यानंतर पुन्हा हिंदू धर्मात घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी घेतलेले प्रयत्न आजही आदर्श मानले जातात. खरं म्हणजे हिंदू धर्माची चौकट सनातनी कर्मठ चौकट होती. धर्मांतरिताला पुन्हा हिंदू धर्म प्रवेश नव्हता. परंतु महाराजांनी हे धारिष्ट केलं आणि दिनांक 19 जून 1676ला या नेतोजी पालकर, त्याचा मुलगा जानोजी, दोघेही मुसलमान झाले होते. त्या दोघांनाही शुद्धीकरण करून हिंदू धर्मात घेतलं. आणि केवळ धर्मात घेतलं नाही तर या मुलांना कोणी मुली देणार नाहीत. आणि म्हणून महाराजांनी स्वतःची मुलगी, नाव होतं कमलजाबाई साहेब, या कमलजाबाई साहेबाचा विवाह नेतोजी पालकराचा मुलगा जो मुसलमान झाला होता त्याला हिंदूत घेतलं. त्या जानोजी पालकरांना स्वतःची मुलगी विवाह लावून दिला. आणि म्हणून शिवछत्रपती हे धर्मसुधारक होते, समाज क्रांतिकारक होते. त्यामुळे धर्मपरिवर्तन आणि घरवापसी हे आपण समजतो तेवढा नवा मुद्दा नाहीये. गेल्या काही वर्षात हिंदू संघटनांनी याबाबत जागरूकताही वाढवली आहे. त्याचाच परिपाक म्हणजे जमीर शेख यांचं शिवराम आर्य होणं. सनातन धर्मावरील श्रद्धेमुळेच आपण धर्मांतर करत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केलाय. 0 आवरसाठी डॉक्टर कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. कोणी हिंदू धर्मात आलं किंवा दुसऱ्या कुठल्या धर्माचा स्वीकार केला की बिनदिक्कतपणे घर वापसी हा शब्द उच्चारला जातो. घर वापसी या शब्दाचं इतकं ब्रँडिंग झालं आहे की हा शब्द उच्चारताच आपल्या डोक्यात येतं ते धर्मांतर. विशेषतः मुस्लिम आणि ख्रिस्ती यांचं पुन्हा हिंदू धर्मामध्ये येणं. आणि अनेकांना या शब्दाबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा विश्व हिंदू परिषद ही नावे पण आठवतात. मात्र आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांनी 1887 मध्ये घर वापसीचा प्रयोग केला होता, ज्याला त्यावेळेला शुद्धीकरण असं म्हटलं गेलं. त्यांनी हिंदू धर्माचा प्रचार करणं, धार्मिक मेळावे भरवणं अशी कामं केली. खूप जुना इतिहास नाही, मात्र गेली काही दशकं ईशान्य भारतात तसंच आदिवासी बहुल भागात जिथं ख्रिस्ती मिशनऱ्यांचं मोठं काम आहे अशा भागात संघानं फोकस केला आणि धर्मांतर रोखण्यासाठी तसंच घर वापसीसाठी प्रयत्न केले. 2021 मध्ये प्यू रिसर्च सेंटरचा एक अहवाल आला. भारतात सर्वात जास्त धर्मांतर कुठल्या धर्मातील लोकांचे झाले, तर उत्तर होते हिंदू. त्यातही हिंदूंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याची टक्केवारी सर्वाधिक आहे. यातील 74% धर्मांतरित हिंदू एकट्या दक्षिण भारतातील राज्यांमधील आहेत. धर्मांतर करणाऱ्यांपैकी 45% लोकांनी विशेषतः अनुसूचित जातींसमवेत केला जाणारा भेदभाव हे कारण दिलं असं या अहवालात म्हटलेलं आहे. आजच्या आपल्या प्रश्नावर लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात त्या बघण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, कधी काळी जबरदस्तीनं झालेल्या धर्मांतराला घर वापसी हा पर्याय योग्य वाटतो का? सोशल मीडियावर आपल्याला आलेल्या प्रतिक्रिया आपण बघूया. एक्सवरून तुषार आहेर, कुठल्याही व्यक्तीला त्याला पटेल त्या धर्माचा स्वीकार करण्याचा अधिकार आहे, तसेच त्याचा प्रचार करण्याचाही स्वातंत्र्य आहे. यूट्यूबवरून विद्याधर काकटकर, सलोखा राखून होत असेल तर उत्तमच.
यूट्यूबवरून बजाजी निंबाळकर, धर्म बदला नाहीतरी हिंदू धर्माच्या चालीरीती परंपरांचा आदर करा, देशाचा विचार करा, नियम पाळा. यूट्यूबवरून छाया वजे, मनापासून झाले पाहिजे, त्यात फसवणूक नको. यूट्यूबवरून कस्तुरी शास्त्री, सण समारंभ एकत्र साजरे करतात, हिंदूंना प्रार्थनास्थळ मुक्त करावे आणि इतर धर्मियांना देवळात प्रवेश द्यावा, धर्मांतराची गरजच उरणार नाही. फेसबुकवरून प्रथमेश गडकरी, लोकांना जो धर्म योग्य वाटेल तो त्यांनी निवडावा. फेसबुकवरून बापू दंडवते, योग्य संधी आहे चूक दुरुस्त करण्याची. इंस्टाग्रामवरून शांताराम घाटकर, 100% योग्य पर्याय आहे. इंस्टाग्रामवरून सूरज धमाले, घर वापसी जर मान्य नसेल तर हिंदू धर्म नावाला तरी उरेल का. इंस्टाग्रामवरून अक्षय सावंत, नाशिकच्या पेठ, हर्सूल, जव्हार, सुरगाणा येथे घरवापसी करावी, इथे खूप मोठ्या प्रमाणात धर्मांतरण चालू आहे. आजचा आपला हा जो दुसरा प्रश्न होता तो होता, कधी काळी जबरदस्तीनं झालेल्या धर्मांतराला घर वापसी हा पर्याय योग्य वाटतो का. एकूण 15,000 मतं यूट्यूबवर, 82% लोकांनी होय म्हटलंय, 18% लोकांनी नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,500 मतं, 75% लोकांनी होय म्हटलंय, 25% नाही. फेसबुकवर 73% लोकांनी होय म्हटलंय, 27% नाही. एक्सवर 68% लोकांनी होय म्हटलंय, 32% नाही. आत्ताच्या प्रगत आधुनिक युगातही धर्म हा मानवी जीवनाचा अतिमहत्वाचा भाग बनला आहे आणि हे नाकारण्यात फार अर्थ सुद्धा नाही. तसं नसतं तर जगभरात शेकडो वर्ष धर्मासाठी हजारो लढाया, क्रुसेड्स झाले नसते, जिहाद छेडला गेला नसता, हजारो किलोमीटरचं अंतर पार करत परकीय आक्रमक भारतात आले नसते, इथे लूटपाट, विध्वंस केला नसता. कधी विहिरीत पाव टाकून, कधी तांदळाचं पोतं देऊन, कधी वेगवेगळी आमिष प्रलोभनं दाखवून, तर कधी मानेवर तलवार ठेवून धर्मांतरच झाली नसती. भारताची फाळणी सुद्धा झाली नसती. इतकंच नाही तर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी वीरमरण पत्करलं. क्रूरकर्मा औरंगजेबानं त्यांचे हाल केले, पण त्यांनी इस्लाम स्वीकारण्याऐवजी यातनांनी भरलेलं मरण स्वीकारलं. जय श्री राम. वो हनुमंत कथा का गिफ्ट है. अच्छा, आपसे किसी ने. और सुनिए, जब ये जो मुझे बच्चे हुए 2 लड़के, पहले 7 बच्चों को मैं पिता हूँ और ये छत्रपति संभाजी नगर के पागलों को हनुमंत कथा का गिफ्ट. इनका एक बार जोरदार ताली बजा करके इनका स्वागत करो. बोलो जय. संभाजी महाराज यांनी धर्मासाठी वीरमरण पत्करलं. क्रूरकर्मा औरंगजेबानं त्यांचे हाल केले, पण त्यांनी इस्लाम स्वीकारण्याऐवजी यातनांनी भरलेलं मरण स्वीकारलं, हे आपण विसरायला नको. जात धर्मासारख्या गोष्टी एकट्या दुकट्यानं नाकारण्यातही अर्थ नसतो, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवं. जबरदस्तीनं धर्मांतर करावं लागणाऱ्यांना परत आपल्या मूळ धर्मात यावं वाटणं साहजिक आहे, पण त्यांची घरवापसी झाली, फोटो ऑप, बातम्या झाल्या म्हणजे काम झालं असं व्हायला नको. काहींच्या पूर्वजांचे शेकडो वर्षाआधी धर्मांतरच झाले होते. अशा व्यक्तींची जात कुठली असणार, त्यांना समाज स्वीकारेल, त्यानंतर एकटं पाडणार नाही, ह्याची काळजी घेतली तरच अशा घरवापसीबद्दल समाजातील विश्वास वाढेल. धर्म ही खरं तर खाजगी बाब. घराच्या आत, उंबऱ्याच्या आत धर्म पाळा असं अनेक सुजाण पालक नागरिक सांगत आले आहेत.
तसं पाळणारे बहुसंख्येनं आहेत तोवर भारताच्या सोशल फॅब्रिकला धोका नाही. आपल्या धर्माचा अभिमान बाळगण्यात गैर नाही, पण दुसऱ्याच्या धर्माला कमी लेखू नका एवढं तत्व पाळलं तरी देश सुखी होईल, जगणं सुखी होईल. 0 आवरमध्ये आता इथेच थांबूयात. उद्या संध्याकाळी पुन्हा भेटू. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.